वेगळं कॉम्बिनेशन ट्रेडिशनल सुंदर कॉम्बिनेशन आहे हा. छोटी बॉर्डर आहे. म्हणजे तू एक गोष्ट वेगळ्या नोटीस केलीस fancy का, ज्या बुट्टी आहे ना. टिपिकल कॉम्बिनेशन आहेत ना ते तुला रूपसंगम मध्ये पाहायलाच नाही मिळणार. यू विल गेट आणि इच याचं अँड एव्हरी हे- याला सरप्राइजेस. जो- म्हणजे बेबी पिंक आणि पिकॉक ब्लू वेगळं हे मी असं कॉम्बिनेशन नवीन कधी combination मध्ये केलंच आहे. नव्हतं एक्सपेक्ट. पण हे फार सुंदर दिसतंय ना. ही पिंक कलरची कॉन्ट्रास्ट बॉर्डर. वा. की जर रूपसंगमला शॉपिंग करायला येत असाल ना तर पूर्ण एक प्रॉपर दिवस काढून या, कारण की एकाच छताच्या खाली खूप साऱ्या व्हरायटी आहेत. सो मी पण आता इतकी कन्फ्यूज झाले की मी सुरुवातीला आलेले तेव्हा पैठणी आणि एक दोन तीन गोष्टी हे ठरवून आलेले, पण आता मला असं वाटतं की मी अजून थोडं एक्सप्लोअर करायला पाहिजे, कारण जे माहीत नाही ते प्रकार सुद्धा मी ते बघते. बघ अरे बघ, तुझं लग्न आहे. आवडते का तुला? बापरे, आतापासून नवऱ्याची परमिशन घेते पोरगी. लहानपणापासून तिला एक हाताचं हे आहे, एक हात नाहीये. ओके. सो ती डिसॅबिलिटी आहे. पण तेव्हा हे असं सगळं झालं ना तेव्हा माझी आई जरा खूप डिस्टर्ब होती किंवा नातेवाईक पण खूप डिस्टर्ब होते. तेव्हा त्यांना एकच वाक्य त्याने सांगितलं की मला अजूनही 4 ऑप्शन्स मिळतील, नाही असं नाही, बिकॉज मी कमवतोय, व्यवस्थित आहे, दिसायला पण ठीक आहे, पण शी ऑल्सो डिझर्व्ह अ गुड ऑप्शन. म्हणजे तिच्यासाठी पण एक चांगलं स्थळ मिळणं किंवा एक चांगल्या ठिकाणी तिने लग्न होऊन जाणं हे ती डिझर्व करते, हा विचार त्याने केला आणि आम्हाला त्या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, लग्नाचा सीझन सुरू झालेला आहे आणि लग्नाचा सीझन सुरू झालाय म्हटल्यावर कोणतरी सेलिब्रिटी आपल्यासोबत पाहिजे, हो की नाही? सो आज माझ्या एका खास आग्रहास्तव कोणीतरी आलेला आहे आणि ऑफकोर्स मला थंबनेलवरनं प्रोमोवरनं कळलेलं आहे कोण आहे आपल्यासोबत. सो माझी खूप आवडती मैत्रीण, माझी गोड मैत्रीण, लाडकी मैत्रीण, एवढं सगळं कौतुक करण्यापेक्षा आपण तिलाच बोलवूया. पूजा रा, ये पूजा, कशी आहे? सायली कशी आहेस? मस्त. कशी आहेस? मस्त. आणि तुला पुन्हा भेटून खूप छान वाटतं. हो ना. श्रीजा कशी आहे? घरचे कसे आहेत? मस्त मस्त व्यवस्थित. हां. सो आता फायनली पूजा, तुझ्या घरात एक गोड बातमी आहे काहीतरी. ती हो. गोड बातमी काय आपल्या प्रेक्षकांना सांग. ऍक्च्युली गेल्या एक सगळ्या प्रेक्षकांना पण माहितीच आहे, 1 वर्षापासून पहिलं तर शिरीषचं अचानक जाणं झालं. त्यानंतर शिरीषच्या जाण्यानंतर पप्पा माझे खूप खचले आणि ते गेल्या 11 वर्षापासून कॅन्सरसारख्या स्किन कॅन्सरची झुंज देत होते आणि शिरीष नंतर ते खूप जास्त खचले आणि त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि मग आम्ही ॲटलिस्ट पवनचं लग्न त्यांनी बघावं हा आम्ही डिसिजन घेतला आणि मग आम्ही घाईने. पवन म्हणजे भाऊ? माझा भाऊ, लहान भाऊ. तर आणि त्यांची अशी इच्छा होती, त्यांना काय माहिती नाही त्यांना कळलेलं की काय, पण त्यांची अशी इच्छा होती की मी जायच्या आधी ॲटलिस्ट त्याच्या मुलाच्या डोक्यावर अक्षता टाकाव्या. अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही, पण मग आम्ही ठरवलं की नाही, त्यांची जी इच्छा होती ती काही करून कंप्लीट करायची आणि म्हणूनच आम्ही आता एक छोटासा अगदी गोड असा कोकणामध्ये लग्न सोहळा ठेवलेला आहे आणि येत्या 7 मेला माझ्या लहान भावाचं म्हणजे पवनचं लग्न आहे. तर त्याच्या शॉपिंगसाठी सध्या मी मुंबईत आलेले आहे आणि मला भेटलेली आहे. येस. शॉपिंग म्हटलं तेव्हा पूजाला मी आग्रहाने सांगितलं, ते पूजा आपण मस्तपैकी शॉपिंग करूया दादरमध्ये, तू ये इथे. आणि पूजा आता आलेली आहेस मुंबईत, सो करूया स्टार्टिंग. येस. पण त्याआधी आपण एक खास पाहुण्याची ओळख करून द्यायला पाहिजे. हां, कारण ज्यांच्यासाठी शॉपिंग करायला आलो त्यांची आपण ओळख करून देऊया. येस. सो आपण बोलवूयात पूजाचा भाऊ पवन आणि त्याच्या होणाऱ्या बायकोला. दोघांनी या प्लीज या. तुमचं दोघांचंही लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता आपण बोलणारच आहोत, पण आता आपण रूपसंगम मध्ये आलेलो आहोत आज शॉपिंगसाठी. दादर वेस्टचं जे रूपसंगम आहे तिथे आज आपण खरेदी करणार आहोत पूजा. सो आता बाकीचे सगळे आपण गप्पा टप्पा आतमध्ये करूया. चला. सो आता आपण रूपसंगम मध्ये आलेलो आहोत. मस्त आहे ना इकडचं कलेक्शन, खूप सुंदर साड्या मिळतात इथे आणि खूप छान छान व्हरायटी आहेत. म्हणजे ज्यांचं बजेट पण कमी असतं त्यांच्यासाठी तर खूप व्हरायटी आहे आणि ज्यांना प्रीमियम साड्या हव्या असतात त्यांना सुद्धा इथे खूप सुंदर कलेक्शन मिळतं. सो आज मला खूप आनंद होतोय की मला तुझ्या भावाच्या लग्नासाठी खरेदी करायला मिळते आणि तेही रूपसंगम सारख्या ठिकाणी. सो रूपसंगम मध्ये तुमच्या तिघांचंही स्वागत आहे आणि मला हेच तुम्हाला आधी पहिलं विचारायचं आहे की एवढी छान गोड मुलगी आहे, सो हे कसं जुळलंय आणि ही कशी लव्ह स्टोरी आहे, काय आहे, अरेंज मॅरेज आहे, काय आहे? हो, आमचं अरेंज मॅरेज आहे. मॅट्रिमोनियल साईडवर आमची ओळख झाली, त्यानंतर भेटलो, गप्पा झाल्या, वाटलं कुठेतरी की वेवलाईन मॅच होते आमची बऱ्यापैकी. टीचर आहेत दोघं पण. हां. वा. सो म्हटलं पुढे विचार करू शकतो आपण आणि मग आता
सगळ्या क्या गोष्टी बात पुढे आहे. येतील. बेसिकली मी तुला म्हटलं तसं की वडिलांच्या आजारपणानंतर आणि शिरीषच्या याच्यानंतर ॲक्च्युली शिरीषची फार इच्छा होती, म्हणजे लास्ट शिरीषचं याला भेटणं जे झालं ते श्रीजाच्या बड्डेला, आणि तो बोललेला की यावर्षी काही करून आपण कर्तव्य करतोच आहे, पार पाडतोय, ही त्याची खरं तर इच्छा होती. आणि मला खूप आनंद होतोय की ती इच्छा आज, म्हणजे ते एक कर्तव्य मी आज पार पाडते. सो मी म्हणजे कुठेतरी शिरीष आम्हाला तिथून आशीर्वाद पण देत असणार आहे की आम्ही हे सगळं सुरू केलंय. हो, सो आय एम व्हेरी हॅपी. शांत. सो खूप छान वाटतंय की त्याची जी एक विश होती ती आज पूर्ण होते. याचं लग्न आज आम्ही, आणि त्याची शॉपिंग आम्ही संगमपासून सुरू करतोय. सो वी आर व्हेरी हॅपी. सो ठीक आहे. वहिनीबद्दल काय सांगायचं? छान आहे, गोड आहे मुलगी. Yes. आम्हाला जशी हवी होती, मम्मीला जशी सून एक्सपेक्टेड होती तशीच आहे. गोड आहे, खूपच गोड आहे. शांत आहे. आवडली तुला? हा, पण आमची नवरी जरा खूपच लाजाळू आहे. म्हणजे आम्ही गावकर सगळे खूप असे टॉकेटिव्ह आणि बडबडणारे आहोत, आणि त्याच्यामध्ये ती खूपच शांत आहे. सो ती माहित नाही, आता तिला ऍडजस्ट करावं लागेल. गडबड गोंधळ असतो आमच्या घरामध्ये. तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. काय सांगणार आहेस? पवन खूप छान आहे. ॲक्च्युली एकाच शब्दातच सांगेल की असा हातामध्ये दिवा घेऊन पूर्ण जग फिरला ना तरी पण ह्याच्यासारखा मुलगा नाही अरे भेटणार. बापरे, खरंच अरे नाही बापरे. भेटणार. नाही ग, एवढं पण नाही. लग्नाच्या नाही, आधी नाही, सगळे असं खरंच बोलतात, लग्नानंतर विचार बदलतात. नाही. पण तुला काय वाटतं असं त्याच्याशी, असं त्याच्याबद्दल बोलावंसं? ॲक्च्युली माझी जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये त्याने स्वीकार केला, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. परिस्थिती म्हणजे हां, मी सांगते. बेसिकली लहानपणापासून तिला एक हाताचं हे आहे, एक हात नाहीये. ओके. सो ती डिसॅबिलिटी आहे. पण ते जर सोडलं ना तर काहीच म्हणजे काहीच नाही. आणि ती नसूनही ती आमच्यापेक्षा फास्ट कामं करते. म्हणजे ती अगदी पोळ्या सुद्धा लाटते आणि ती तिचे रेग्युलर सगळी कामं करते. सेल्फ इंडिपेंडेंट मुलगी आहे ती आजच्या जमान्यामध्ये. स्वतःचं अर्निंग करते, स्वतःच्या कुटुंबाचा भार उचलते, तिच्यासोबत तिच्या भावंडांच्या शिक्षणाचा ती भार उचलते. तर ती स्वयंपूर्ण आहे. आणि आम्ही हेच बघितलं. आणि जेव्हा ह्याने हा डिसिजन घेतला तेव्हा इनिशियली आम्ही खूप शॉक होतो की कसं काय, म्हणजे मला एक लहान मुलगी आहे तर मी विचार करते, मला असं कधीतरी वाटतं की मला नवदुर्गेसारखे अजून हात हवे होते, 2 हात कमी पडतात. पण जेव्हा मी तिचं स्पिरिट पाहिलं किंवा तिच्या बॅकग्राऊंड बद्दल आणि ज्या पद्धतीने ती सक्षम उभी आहे, सो शी इज अ इन्स्पिरेशन फॉर मी. आणि मग आम्ही लगेच, आणि तिचा स्वभाव बघितला आम्ही, खूप गोड आहे. खूप गोड आहे ती. आणि ती खरंच गोड आहे, म्हणजे जशी आहे तशीच आहे. असं आतमध्ये आणि बाहेर असं काही वेगळं नाहीये. मी म्हटलं की, आणि हा खूपच तापट आहे माझ्यासारखा, त्यामुळे मग तिला वाटत नाही. त्यामुळे तिच्यासाठी ती छान आहे. म्हणजे हा जर आग असेल तर ती बर्फ आहे, आणि ते तसंच असतं. म्हणजे शिरीषचं आणि माझं तसंच कॉम्बिनेशन होतं. सो आम्हाला लगेचच आम्ही हे केलं. आणि त्याने खूप छान डिसिजन घेतला. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय ब्रदर की समाजामध्ये एक चांगला आदर्श तो आता पुढे जाऊन घालतोय. तुझं कौतुक आहे ह्या सगळ्यासाठी. हो. खरंच खूप मोठं कौतुक आणि करावं खूप मोठं मन वाटतं. लागतंय. आम्हाला खरंच लोकमत सखीला सुद्धा खूप प्राऊड मुमेंट आहे ही, Yes. की तुझ्यासारखा मुलगा प्रत्येक घरात जन्माला येऊ, हेच सांगेन मी. म्हणजे आणि एकच सांगते, जेव्हा हे असं सगळं झालं ना तेव्हा माझी आई जरा खूप डिस्टर्ब होती किंवा नातेवाईक पण खूप डिस्टर्ब होते. तेव्हा त्यांना एकच वाक्य त्याने सांगितलं की मला अजूनही 4 ऑप्शन्स मिळतील, नाही असं नाही, बिकॉज मी कमवतोय, व्यवस्थित आहे, दिसायला पण ठीक आहे, पण शी ऑल्सो डिझर्व्स अ गुड ऑप्शन. म्हणजे तिच्यासाठी पण एक चांगलं स्थळ मिळणं किंवा एक चांगल्या ठिकाणी तिने लग्न होऊन जाणं हे ती डिझर्व करते, हा विचार त्याने केला. आणि आम्हाला त्या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे. खूप. So we are आणि really आम्हाला proud of सुद्धा her. अभिमान आहे. आणि खूप तू नशीबवान आहेस की तुला हा असा छान जोडीदार मिळालेला आहे. सो सुखाने संसार करा. आता आपण तुमच्या लग्नाची शॉपिंग करायला स्टार्ट करूया. येस. दादा आहेत आपल्या सोबत. या मॅडम, वेलकम. आता तुम्हाला एक साधारण लग्नाची खरेदी करायची ना, हो. तुम्ही गप्पामध्ये रंगला होता त्यामुळे या आपण सुरुवात करूया. चालेल. भाऊ तुम्हाला साड्या दाखवते. ओके, ठीक आहे, चल येते आपण इथून स्टार्ट करूया. हे बघा, हे मऊ सिल्क मध्ये येणार असं. हे बघा, हे ऑल ओव्हर बुट्टी मध्ये येणार, कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस. त्याच्यामध्ये कलर्स वगैरे येतील वेगवेगळे. ओके. ह्याची काय प्राइस रेंज आहे? साधारण 1690 ची आहे. ओके. हे बघा, आणि काय स्टार्टिंग प्राइस रेंज पासून मिळतं तिथे? हे 700-800 पासून आहे 700-800 त्याची. पासून ना? एक 700-800 वाली पण हो, दाखवा. दाखवूया ना. काय आहे म्हणजे लोकांना लग्नासाठी जरी येत असतील. घेण्या घेण्यासाठी असे रिच पदर विथ ब्लाउज पीस वॉशेबल. 700च्या मनाने खूपच छान आहे. म्हणजे वाटतच नाहीये की ही 700 आहे.
फ्रँकली छान आहे स्पीकिंग. पॅटर्न. हे बघा एक 490 ची रेंज आहे. कमीत कमी सिरियसली हा 490 ऑल ओव्हर बुट्टी म्हणजे ब्रॉकेट टाइप बनवलं ब्रॉकेट मध्ये करेक्ट. ब्रॉकेट मध्ये विथ ब्लाऊज पीस. नाईस नाईस. तर तुम्हाला प्रिंटेड वगैरे पण पाहिजे तर ते पण भेटतील 490 पासून. 490 पासून. येस ही आपली स्टार्टिंग रेंज आहे. ओके. एक कॉटन पॅटर्न मध्ये अशी अच्छा. कॉटन मध्ये फॅन्सी बुट्टा हा. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस वगैरे येणार त्याला. ही कितीला आहे? ही 890. 890 म्हणजे मस्त रेंज मध्ये हो फारच सुंदर आहे. मीटर रेंज. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की रूपसंगम म्हणजे खूपच बजेट असेल, तर अजिबातच नाहीये. फार कमी रेंज मध्ये इंदुरीमध्ये इंदोरी मध्ये आली अशी. आपलं पारंपरिक एक कॉटन पैठणीमध्ये वा फार ही सुंदर. पण आपली पारंपरिक आहे. अच्छा. ह्याची काय प्राइस आहे? ही आपल्याला 1200च्या आसपास आहे. हे 1250 ची कलर्स वगैरे भेटेल. कॉटन विथ ब्लाउज आहे आणि वॉशेबल आहे. अच्छा. हे थोडं फॅन्सी टाइप मध्ये असं. हा. हे यंग साठी वगैरे वापरतात ना. ह्याची काय प्राइस आहे? ही 990 अच्छा. फॅन्सी टाइप. सुंदर आहे सुंदर आहे. ऑल ओव्हर बुट्टी येणार ना. ट्रेडिशनल पटोलामध्ये पटोला. हे पण एक छान आहे. सॉफ्ट सिल्क मध्ये आहे. खूप छान रेंज आहे. पटोलाची काय हे आहे? हे तुम्हाला आहे कमीवाली 1100 1490 ची. वेगवेगळे रेंज आहे. ओके. प्लेन विथ बॉर्डर पाहिजे तर प्लेन विथ बॉर्डर पण आहे. आता हे पण सध्या ट्रेंड मध्ये आहे. प्लेन विथ बॉर्डर. हा बघा हे पण थोडंसं गिफ्टिंग साठी वगैरे ओ येतं ना असं. कॉम्बिनेशन छान आहे ना बेबी पिंक. कलर कॉम्बिनेशन एकदम न्यू आहे. आपण थोडं थोडं तिथे पण बघू शकतो. हा. म्हणजे तुला जर असं थोडं काठपदर वगैरे पाहिजे असेल तर आपण तिकडे पण बघूया. पॅटर्न हिची काय प्राइस आहे? ही 1350 ची आहे. 1350. छान असं सुंदर गिफ्टिंग साठी आहे म्हणजे सगळ्या वगैरे रेंज असं. आपल्याकडे. मुळात हे असं कॉम्बिनेशन खूप रेअर कॉम्बिनेशन आहे. वेगळं नवीन आहे एकदम. हा एकदम म्हणजे असं बघायला नाही मिळत हे कॉम्बिनेशन. ती एक मोती कलर पण सुंदर आहे. हो दाखवूया ना. ती कलर सेल्फ मध्ये रॉ सिल्कचं मटेरियल आहे ते. हे बघा हे पण एक थोडं असं ट्रेडिशनल आणि फॅन्सी पाहिजे ना सेल्फ प्रमाणे म्हणजे डिझायनर ब्लाऊज पीस. रेडीमेड ब्लाउज आता ही सध्याचं ट्रेंड हे ट्रेंड आहे Trending सध्या चालू आहे. ट्रेंड आहे ती. याचं काय प्राइस आहे? 2200 पर्यंत. हो हा ही 2000 ची रेंज आहे. ब्लाऊज पण छान आहे वर्क मध्ये. आणि त्याच्यावर आरी वर्क केलेला आरी वर्क टाइप मध्ये ब्लाऊज पीस आहे. हे भागलपुरी सिल्कमध्ये आहे. याच्यामध्ये आपल्याला खूप सारे कलर डिझाईन्स वगैरे मिळणार. ओके. दुसरं एक असे सॉफ्ट सिल्कमध्ये आहे, छोटी बॉर्डर्समध्ये. हा. एक जॉर्जेटमध्ये येणार. याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर साऱ्या डिझाईन्स वगैरे आहेत. दुसरं असं एक साधारण कमी रेंजचं पाहिजे तर असं एक डिझायनर वेअरमध्ये आहे. डिझायनर पण आहे. हा कितीच्या रेंज मध्ये? हे साधारण 1500, 1600, 1290 पासून स्टार्ट आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये खूप असं असे काश्मीरी वर्क वगैरे आहे. ओके. डिसेंट लुकमध्ये भरपूर असे व्हरायटीज हे आहेत. पण छान आहे. काहीतरी वेगळं आहे ना असं. आणि हा त्याच्यामध्ये पण आपल्याला 8 ते 10 रंग मिळतील. तुला आवडतात अशा? तुला कशा टाईप? तुला लाईट वेट आवडतात की हेवी आवडतात? लाईट वेट. मग हे हा बेस्ट ऑप्शन वाटतो मला लाईट वेट साठी. त्याच्यात रंग पण मिळतील आपल्याला अजून. ओके. 8 ते 10 रंग मिळणार. आणि एक असे ट्रेडिशनल वेअर सेमी कांजीवरम. वाव, ह्याचा पल्लू किती सुंदर आहे ना. हे बघा, हे कांजीवरममध्ये ना सेमी कांजीवरम. हे सेमी पैठणीमध्ये. कॉम्बिनेशन फार सुंदर. त्याच्यामध्ये पण आपल्याला ऑप्शन भरपूर आहेत. आणि हा कलर किती सुंदर आहे. सुंदरच आहे. फ्रेश कलर एकदम. याच्यामध्ये पण ऑप्शन मिळणार आपल्याला भरपूर. पल्लू बघून असं वाटत पण नाही किती फार सुंदर semi आहे. आहे पैठणी. ओरिजिनल पैठणी असल्यासारखाच पल्लू आहे. ह्याची काय रेंज आहे? ही 3350 ची आहे. आणि एक असं मऊ सिल्कमध्ये. हे पण छान व्हरायटी अशी. वेगळं कॉम्बिनेशन ट्रेडिशनल. सुंदर कॉम्बिनेशन आहे हा. छोटी बॉर्डर आहे. म्हणजे तू एक गोष्ट वेगळ्या नोटीस केलीस fancy का, ज्या बुट्टी आहे ना. टिपिकल कॉम्बिनेशन आहेत ना ते तुला रूपसंगम मध्ये पाहायलाच नाही मिळणार. यू विल गेट आणि इच याचा अँड एव्हरी आहे- याला सरप्राइजेस. जो ब्लाउज पीस दिलेला आहे तो ब्रॉकेटचा आहे. करेक्ट. म्हणजे बेबी पिंक आणि पिकॉक हा, ब्लू वेगळं हे मी असं. कॉम्बिनेशन नवीन कधी combination मध्ये केलंच आहे. नव्हतं एक्सपेक्ट. पण हे फार सुंदर दिसतंय ना. हे बघा, एक
ही साडी हवं तर बाजूला काढून ठेव. हा याचं काय आहे? हे 2350 आहे ओके. आणि याच्यात रंग पण आहेत. हो ही एक वेगळी. ही वेगळी ठेवा. हे बघा एक नारायणपेठ कॉटन मध्ये. फार सुंदर. कॉटन आहे ना? हा थोडं वेगळं पल्लू वगैरे दिलेलं आहे आणि ऑशन वेअर आहे तसं. नाईस. चला चला तर आता आपण पैठणीमध्ये जरा बघूयात कलेक्शन. आणि तुला नऊवारी पण बघायची आहे ना? मला नऊवारी आपण पण नऊवारी बघायची पण सांगू त्यांना तेव्हाच दाखवायला. पूजा इथे खूप सुंदर पैठण्यांचं कलेक्शन सुद्धा आहे. आणि पैठणी कुठे दादरमध्ये छान मिळते तर तुला सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे रूपसंगम. यांच्याकडे प्रीमियम क्वालिटीच्या पैठणी मिळतात. जर तुम्हाला मीडियम रेंजपासून ज्यांचं कोणाचं बजेट नसेल तर त्यांना सेमी पैठणी हव्या असतील तर ते सुद्धा मिळतात. आणि प्रीमियम क्वालिटीच्या पैठणी म्हणजे हातमागावरच्या पैठणी सुद्धा इथे मिळतात. टिश्यू पैठणी मिळतात. पैठणीचे असंख्य प्रकार इथे मिळतात. सो आता आपण छान पैठण्या बघूयात. सो पैठणीचं कलेक्शन सुद्धा आहे. सो लग्न असलं की एखादी तरी घरात पैठणी असावी. सो पैठणी पण बघू आणि काय कलेक्शन नवीन आले आम्हाला पैठणीमध्ये ते सुद्धा दाखवा दादा. नक्की मॅडम. ठीक आहे. आता ही प्युअर हँडलूम पैठणी आहे वाव. जी हातमागापासून बनली जाते ती. कुठलंच मराठी वेडिंग पैठणीशिवाय कम्प्लीट होऊच शकत नाही. आणि पूर्ण हातमागावरती बनवलेली आहे. वाव. See, ही आपली ट्रेडिशनल पैठणी. ही एक डिझायनर पैठणी आता सॉफ्ट टिश्यू सिल्क म्हणतात. वा फार सुंदर आहे. म्हणजे हे थोडंसं कांजीवरम आणि त्याचं कॉम्बिनेशन वाटतंय. आपली नवरी पहिल्यांदा काहीतरी बोलली आहे. काहीतरी आवडलंय असं बोललेली आहे. वाव. आणि ही एक टिश्यू मध्ये ऑल ओव्हर पैठणी. ही प्लेन मध्ये आहे आणि ही एक ऑल ओव्हर प्रकाराची येते. एक दुसरी आता हे आता पैठणी साधारण ही 11,000 पासून आहे. ही 15,000ची आहे. ही 16-17 हजारापासून आहे. प्रीमियम क्वालिटी. त्यात थोडंसं आता एक्सपेन्सिव्ह वगैरे येत राहतं. ही एक दुसरी महाराणी पैठणी येते. बापरे. याची काय रेंज असते? ही साधारण तुम्हाला 15,000पासून स्टार्ट होते. ही 16-17 हजाराची. हातमागाच्याच असतात. फक्त काय आहे, थोडेसे थ्रेड वगैरे वर्किंग मध्ये थोडाफार फरक पडला जातो. त्याची बुट्टी इतकी हे डेलिकेट आहे ना. बघ ना ही बघ ना केवढी हे आहे. ही एक आपली ट्रेडिशनल मुनिया पैठणी. तू काही ठरवलंयस लग्नासाठी काय? हा रंग वगैरे असं रंग वगैरे ठरवलेलं असेल ठरवलंय. तर आपण त्या पद्धतीने तो रंग वगैरे पाहू. ही एक थोडी ब्रायडल टाईपची पैठणी आहे. म्हणजे जे आपण शालू वजा किंवा इतर ब्रायडल साड्यांसारखंच आपण ह्या पद्धतीत वेअर करू शकतो. ब्रायडल पैठणी. ह्यात रंग वगैरे येतील प्रत्येकात. पॅटर्न्स फक्त जो आवडेल त्यात आपण रंग पाहू शकतो. मी एवढंच सांगेन सगळ्यांना की जर रूपसंगमला शॉपिंग करायला येत असाल ना तर पूर्ण एक प्रॉपर दिवस काढून या. कारण की एकाच छताच्या खाली खूप साऱ्या व्हरायटी आहेत. सो मी पण आता इतकी कन्फ्यूज झाले की मी सुरुवातीला आलेले तेव्हा पैठणी आणि 1-2-3 गोष्टी हे ठरवून आलेले. पण आता मला असं वाटतं की मी अजून थोडं एक्सप्लोअर करायला पाहिजे. कारण जे माहीत नाहीत ते प्रकार सुद्धा मी इथे बघते. सगळ्यात साड्या. हा. वाव. छान आहे ना? ही पिंक कलरची कॉन्ट्रास्ट बॉर्डर. वा. थोडी ही आता हे साधारणतः 20, 25, 30 हजारापर्यंत अशा पद्धतीच्याही येतात. हा एक गंधर्व पैठणी प्रकार आहे. हा कॉन्ट्रास्ट फार सुंदर दिसतोय ना. आणि कमाल. ह्या पॅटर्न मध्ये कलर्सही वेगवेगळे येतात. तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट येतील. या कॉन्ट्रास्टमुळे ऍक्च्युली ही आपण डे वेअरला पण नेसू शकतो आणि नाईट वेअरला पण ही जाणार. म्हणजे असे style थोडे ना- फॅन्सी शेड्स पण आवडतात का ट्रेडिशनलच कलर्स हवेत? असे फॅन्सी कलर्स Oh, मध्ये wow, येईल this is कांजीवरम very आहेत. nice. ही खूपच सुंदर आहे. याची काय प्राइस आहे? हे 17-18 हजारापासून ते 20 हजारापर्यंत. प्रत्येकाची रेंज डिफरन्स आहेत. प्रत्येकात कलर्स कॉम्बिनेशन येतील वेगवेगळे. एक काम करा, यातून जे आवडेल ना ते आपण साईडला ठेवूया. हाय का डायमंड कलर? हा ऑलमोस्ट असा. करेक्ट. याची काय रेंज आहे? एक मिनिट पर्टिक्युलर या साडीचे सांगतो. 15च्या पुढे 20च्या. 19,500. महेश्वरी सिल्क. वाव. लॉट ऑफ चॉईस. काय प्राइस असेल सगळ्याची? ही एक साधारण 9,000च्या आजूबाजूची रेंज आहे. या साड्यांची खासियत अशी आहे ना की ती महेश्वरी मध्ये खूप lightweight. 7,000पासून तुम्हाला स्टार्टिंग भेटेल.
पण हे सिल्क आहे. सेम कलर नारायण पेठेमध्ये. आपण एंगेजमेंटसाठी वगैरे असं ग्रीन कलरची परफेक्ट आहे. ही छोटी बॉर्डरची आहे, धर्मावरम सिल्क बोलतात. धर्मावरम silk. येस, साऊथचाच आहे पण छोटी बॉर्डर धर्मा. फर्स्ट टाइम नाव ऐकलं धर्मावरम silk. एक दुसरा हा प्रकार आहे आणि तुम्ही सॉफ्ट सिल्क. शालू वगैरे कुठे मिळतील? शालो वगैरे आपण तिसऱ्या मजल्यावर पाहू आपण शकतो. बघूया वर जाऊन शालू. हो चालेल. थोडंसं असं वर्कमध्ये ब्रायडल टाईपचं टेस्ट पाहायचंय काय? चालेल. एक 2-3 दाखवा त्यात. हो, नो प्रॉब्लेम, नो. नंतर आपण मेनली पहिला आपण शालू करूया, मग हिचं माळेची जी नऊवारी आहे ती करूया आणि चालेल मग गिफ्टिंगच्या करूया. चालेल. मग शालोसाठी आपल्याला थर्ड फ्लोअरला वरती. जावं हा, लागेल. चालेल. हे आता रिसेप्शनसाठी आपण पाहू शकतो. वाव. डिझाईनर साड्या, सॉफ्ट मटेरियल. त्याची काय प्राइस आहे? रिसेप्शनसाठी आपल्याकडे एक 15,000 पासून लॉट ऑफ व्हरायटी आहेत. ओके. 12-15 जशी घेणार तशी. अच्छा. मिडल रेंजचे पाहिजे मिडल रेंजचे येतात. ओके. हे आता एक सॉफ्ट सिल्क क्रेपमध्ये आहे. हे टिश्यू सिल्क आहे. तर सेम रेखा स्टाईल आहे. रेखा अशा साड्या नेसते. थोडंसं आणखी फॅब्रिक वेगळं, थोडंसं लाईट वेट डिझायनर, Wow. प्रॉपरली डिझायनर लुक. सॉफ्ट आहे एकदम. एकदम. हे लाईट वेट. येस, थोडं असं फॅन्सी मटेरियल चालेल, नेट वगैरे. तरी नेटमध्येही ऑप्शन्स तुम्हाला पार्टी वेअर टाइप. येस खूप सारे ऑप्शन्स भेटतील. हे प्रॉपरली रिसेप्शन लुक. हे सिल्क विथ वर्क. आणि आपण याच्या व्यतिरिक्त शालूही पाहू शकतो. शालूवरती. तो शालूला आपण थर्ड फ्लोअरला पाहू जाऊया. शकतो, काही प्रॉब्लेम. चालेल. सो आता हा थर्ड फ्लोअर त्यांचा नऊवारीचा आणि वेडिंग रिसेप्शन साडीज वगैरे. येस. वेडिंग साठी स्पेशल कलेक्शन इकडे मिळतं, म्हणजे नऊवारी, शालू, बनारसी सगळं इथे मिळतं. चला आता बघूयात. हो, सो तुला स्पेशली नऊवारी घ्यायची आहे ना? बघायचे. हो, नवरीसाठी. नवरीसाठी. ठीक आहे, चला. शालू काय स्टार्टिंग प्राइस आहे तुमच्याकडे? शालू तुम्हाला प्राइस रेंज तुम्हाला येणार 7-8 हजार पासून सुरुवात येणार. मग जशी घेणार तशी आपण. अशी नाजूक पुट्टी पाहिजे, नाजूक पुट्टी पण येणार. तू काही असा कलर वगैरे ठरवलायस? तुला कोणत्या रंगाचा घ्यायला शालू पर्टिक्युलर आवडेल? कुठला कलर असा अशी नाजूक पुट्टीमध्ये पाहिजे की आपल्याला थोडं असं भरलेलं पाहिजे? पदर हेवी आणि बुट्टी थोडी नाजूक. हे कॉम्बिनेशन नेहमी छान वाटतं. पदर थोडा हेवी आणि हा, असा. हा. आता बघा पदर हा हेवी झाला, हा नाजूक पुट्टी नाजूक. हा, झाली. हे म्हणजे परफेक्ट आहे ही साडी. हा, ह्याच्यामध्ये पाहिजे आपल्याला कलर्स हो. दाखवतो. हो, हो. नंतर हा पण कॉन्सेप्ट येतो, थोडस हेवी लुक पाहिजे तर हेवी लुक असं. नंतर थोडं स्टोन वर्क पाहिजे आपल्याला, स्टोन वर्क पण दाखवतो एखादा. आता बघा त्याच टाईप मध्ये थोडस हँडवर्क असं. वा. हा कलर मला कायम आवडतो ना, म्हणजे सुंदरच दिसतो हा कलर रिसेप्शनला. हे बघा याची काय प्राइस आहे? 16,500. अच्छा. हे हँडवर्क वरती येणार. हे थोडं त्याच्यापेक्षा हेवी. अच्छा. टोटली हँडवर्क, जरदोसी वर्क. मला असं वाटतं तिला चिंतामणी कलर हवाय का? हा पण एक खूप सुंदर आहे. हा सुंदरच आहे कलर. हा म्हणजे नो डाऊट. म्हणजे इन्स्टेड ऑफ ओनली चिंतामणी, हा चिंतामणी आणि टीलच्या मधला वगैरे कलर आहे. याची काय प्राइस आहे? हे साधारण 8,000 8,500 पासून तुम्ही सुरुवात. घेणार ती रेंज 8, 10, 15 जसे हवे त्या पद्धतीत भेटेल. ही फार सुंदर आहे. आवडली? मला खूप आवडली. मी नवरी असते तर हीच घेतली असती. माहित नाही आता. वर्षा तू ठरव. एक काम करता ना, एखादी तिला आपण हो, try हो, करू. हो. वेअर करून दाखवूया ही आपण. आपण ट्राय करायची. तुला तिला आवडला आवडेल रंग? ती- हा, तिला आवडेल ती आपण ट्राय करायची? करू शकतो. करूया ना ही ट्राय. आणि फारच सुंदर कलर ही आहे. पण एक छान आहे बघ. कुठली? जर तुला हवी असेल ना, कुठली ही बघ, ह्या दोन ही पण एक हा छान त्या आहे. कलर मधला ना. हा. त्याच कलर मध्ये Yes, थोडस हेवी लुक असं. विदाउट स्टोन मध्ये, पण ही ते without स्टोन मध्ये. ही किती? 11,500. पण ही 11,500. पण मग नवरी पण ही चांगली वाटेल का माहितीये? तिचा ब्लाऊज परत आरी वर्क येणार ना, सो मग हे अजून छान वाटेल सगळं. त्यातच पाहतो.
चिंतामणीमध्ये हाही शेड्स आहेत, डिफरंट व्हरायटीज पाहिजे अशी एक साडी. हा आवडला नाही ना? नाही नाही हाच दाखवा तिला, जो नवरीला आवडलाय ना हा तोच. हा. एक काम करा ना मॅडम, जरा उभे राहा, आपण तुम्हाला आपण तिला drape एक करून powder बघूया. drape पण करूया. या ना, मला एक गोष्ट चांगली वाटली की आमचे कलर मॅचिंग जुळत आहेत. सो ननंद भाऊज आहे ना, हा आमच्या कलर मॅचिंग जुळत आहेत. बघा ना, मी पण आज जसा माझा हा फेवरेट कलर आहे टील आणि पिकॉक ग्रीन वगैरे. सो आय एम हॅपी. पवन बघ आता रिसेप्शनला तू तिला सूट झाला पाहिजे असं काहीतरी घे. चला वहिनीच्या शालू झालेला आहे. आता एक माळेची साडी बघूया, नऊवारी. नक्की. सो नऊवारीचं कलेक्शन सुद्धा खूप सुंदर असते इथे पूजा. हो. आपण इथे जाऊयात, आता नऊवारी बघूयात. हो हो हा पण छान. थोडं सेल्फ मध्ये पाहिजे तर सेल्फ मध्ये. ती गोरी आहे तर तिला छान मलाही फार आवडली. काहीतरी वेगळं आहे, टिपिकल कॉम्बिनेशन आहे. आणि हे तर आय एम लव्हिंग इट, कारण मला माहिती आहे की ती फार सुंदर दिसणारच आहे याच्यावरती. हे पैठणीमध्ये. वाव. पण ही नको, कारण ते सेम होणार. तुझी शालू आता तू ह्या कलरचा घेतलास. कंची सिल्क मध्ये. याची काय प्राइस आहे? 18,500 प्युअर सिल्क मध्ये येणार आहे. वाटतेच ती प्युअर. आणि ती पूजाला जी आवडली पिंक कलरची ती पण सुंदर याची काय price आहे? प्राइस आहे? ही पण 10. 6,290. नाहीस रे, छान आहे ना. सुंदर आहे. पिंक मध्ये थोडंसं मीनाकारी बुट्टी बघा. आता आपण एक बघितली होती ना प्युअर कंची मध्ये, त्याच कॉन्सेप्ट मध्ये हे कमी रेंज मध्ये. हा तो कलर तोच कलर सेम. नऊवारी आहे. पण पैठणी समथिंग डिफरंट. हे 90 येलो मध्ये पण खूप चालतात. ही पण छान आहे. कलर वेगळा आहे. हा चांगलं आहे. मला असं वाटतं की थोडीशी येल्लोइश पण आहे आणि हा मँगो आणि टाईप ह्याच्यामध्ये हा हा सुंदर मँगो आहे. गावी त्याच type मध्ये हे बघा, हे लग्नाच्या lemon. वेळेला माळेच्या वेळेला येलोच नेतात, पण ते टिपिकल येलो नको घेऊस असं मला वाटतंय. बेटर यू कॅन गो विथ दिस मँगो कलर. तू बघ आधी, ट्राय कर. तुला कुठची आवडते? हवं तर नेसून हवं तर बघूया ना. दोन्ही हो नेसून लावून बघूया ना हा. नऊवारी. तू घे, नाही तर ती पिंक पण छान आहे ही. पण ह्या पिंक पेक्षा म्हटलं तर ही जास्त छान आहे एक वाटतं. मिनिट जरा उभे राहा. ही पिंक आहे ना, याला हिला ज्वेलरीला थोडंसं हे येणार. हिला पर्ल शिवाय ऑप्शन नाही. याला तिथे गोल्ड ज्वेलरी नाही चालणार. याच्यावर जरा तू पुढे. याच्यावर ही पर्ल आणि गोल्ड दोन्ही ज्वेलरीचा लुक करू शकते. कलर खूप सुंदर आहे ना. खूप सुंदर आहे कलर. ते दुसरा कलर आहे ना, त्याला कॉन्ट्रास्ट नाहीये बघू तेवढा. असं वाटतंय वाव. मला असं वाटतं हा फायनल तुझा ना आरी वर्कचा खर्च वाचणार आहे हा इथे. हा तुझा आरी वर्कचा खर्च वाचणार आहे. मॅक्स तुला गरज असेल तर तू थोडीशी लेस वगैरे लाव, पण तोही खर्च ते तुझ्यावर डिपेंड येते. सो हे बेस्ट आहे. सुंदर सुंदर वाटतंय. प्रॉपर पहनेंगे ना तो अच्छा लगेगा. ब्लाउज पे स्टिच होगा. नवरा कुठे कुठे गेला तुझा नवरा? कशी वाटते? आवडते का तुला? हा नऊवारी. हा चांगली वाटते ना. छान कलर आहे ना, मँगो कलर. वेगळ्या साईडला की बापरे, आतापासून नवऱ्याची परमिशन घेते पोरगी. नाही विचारते पदर पदर तो सांगते पदर दाखव पदर. हा नाईस. काय करायचं बोला. तू फायनल. चला झाली शॉपिंग. मनासारखी. आवडलं रूपसंगमचं खूप कलेक्शन? जास्त खूप जास्त. म्हणजे मी तर सगळ्या नातेवाईकांसाठी घेतल्यात. मेन म्हणजे आमच्या नवरीबाईचे दोन्ही लुक परफेक्ट झालेले आहेत आणि सगळ्या नातेवाईकांची गिफ्टिंग सगळं झालेलं आहे आणि एका ठिकाणी झालंय. आणि मी विचारच नाही केला, म्हणजे मी जे बजेट ठेवलेलं ना लिटरली त्याच्यापेक्षा कमी रेंजमध्ये झालंय. सो आय एम हॅपी. सो तुला कसं वाटलं कलेक्शन? आवडलं तुला यांचं कलेक्शन रूपसंगमचं? आणि दोन्ही लुक्स आवडलं तुला? जसं तुझ्या मनात होतं तसं मिळालंय कॉम्बिनेशन चांगलं आहे. यांच्याकडचं?
क्या बात आहे. आता मला वाटतं की हळूहळू आपल्यामध्ये मिक्स होते. हळूहळू बोलते. हळूहळू आणि होणार. नाही, आणि रूप संगमचं ना सायली एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक साडीमध्ये ना तुम्हाला सरप्राईजेसच मिळतात. म्हणजे एक टिपिकल जे कॉम्बिनेशन्स असतात ना ते तुम्हाला रूप संगममध्ये कधीच नाही पाहायला मिळणार. म्हणजे जे तुम्ही इमॅजिन पण नाही केलेत ना ते कलर कॉम्बिनेशन तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आणि हे मी तुला काय सांगते, 5 वर्षापूर्वी माझं आणि शिरीषचं जेव्हा लग्न झालेलं, कोविड होता 2020 मध्ये, तर त्यावेळेला पण मी रूपसंगममध्ये आले होते. आणि तेव्हा एक गमतीशीर किस्सा झालेला. ऐन कोविडमध्ये तेव्हा सगळं शुकशुकाट होती, पण जस्ट तेव्हा मार्केट्स ओपन झालेले आणि माझं आर्ट डिरेक्टरचं कार्ड असल्यामुळे मला ट्रॅव्हलिंग अलाउड होतं. पण त्यामुळे मी एकटीच आले होते. त्याने विचारलं की मॅडम शादी किसकी है? म्हटलं दुल्हन कौन है? तो म्हटलं मी आहे खालच्या फ्लोअरला. त्यांनी म्हटलं दुल्हन कौन है? म्हटलं मैं हूँ. आपके साथ कौन है? कोई नाही आहे. माझा लग्नाचा बस्ता मी एकटीनेच इथून घेतला होता. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस. सो मस्त. म्हणजे तुला छान वाटतं पुन्हा इथे येऊन? खूप छान. म्हणजे मला इतकं छान वाटते की माझ्या लग्नाच्या वेळी जिथून मी सुरुवात केलेली, आज माझा भाऊ आणि त्याची होणारी बायको तिथूनच त्यांच्या संसाराला सुरुवात करतात रूपसंगम म्हणून. तर एक नॉस्टॅल्जिक फिलिंग आहे. खूप छान वाटतंय आणि थोडंसं शिरीषला मिस करते. पण ठीक आहे, त्याचे आशीर्वाद आहेत, पप्पांचे आशीर्वाद आहेत, त्यांना मिस करते. प्लीज येस, ते कुठेतरी असतील आणि छान तुला आणि तुझ्या दादाला तिथूनही आशीर्वाद देत असतील आणि त्यांचा सदैव आशीर्वाद तुमच्या सोबत असणार आहे. नक्कीच. सो नेहमीच तुझ्यासोबत ते दोघंही असणार आहेत पूजा. Yes. सो आता आपण जाऊयात काउंटरवर आणि आपण तुझी सगळी खरेदी हो घेऊयात तिथून. पण त्याआधी मला तुला लोकमत सखीला खूप 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 थँक्यू म्हणायचं आहे. कारण की आजही माझ्या घरामध्ये आता इतक्या दिवसांनी काहीतरी छान घडतंय, मंगल कार्य घडतंय, तर त्यामध्ये लोकमत सखीने मला इतकं छान सपोर्ट केलाय. त्याचबरोबर रूप संगम यांची पण मी खूप आभारी आहे, कारण की त्यांनी इतकं छान कलेक्शन्स घेऊन आलेत आमच्यासाठी. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि मला पण खूप मस्त वाटतं जेव्हा मी पूजाला भेटते तेव्हा काहीतरी नवीन शिकते तिच्याकडनं आणि तिच्याकडनं नेहमीच शिकण्यासारखं भरपूर आहे. ती जी एक कमाल व्यक्ती आहे आणि त्या कमाल व्यक्तीकडनं जेव्हा मी तिला भेटते तेव्हा भरपूर असे काय म्हणू शकते मी त्याला, असं भरपूर भरभरून शिकून जात असते तिच्याकडनं खूप काही गोष्टी. आणि मला मनाचा मोठेपण आहे. आयुष्यभर तुझ्यासोबत असंच नेहमी काही ना काहीतरी शिकत राहायला मिळू देत आणि मला खूप आवडेल तुझ्याकडनं हे सगळं शिकायला. सो थँक्यू पूजा. पण आता आपण जी काही तुझी शॉपिंग केलेली आहे तिथे काउंटरला जाऊन कलेक्ट करूया. पूजा, तुझी शॉपिंग झालेली आहे फायनल आणि आय एम हॅपी की मस्त शॉपिंग झालेली आहे आणि खूप सुंदर कलेक्शन तुमच्या निमित्तानं मला पण बघायला मिळालेलं इथे. सो तुम्हाला सुद्धा कोणाला इथे खरेदी करायची असेल, तुमच्या घरात लग्नकार्य असेल, तुमच्या घरात लग्नकार्य असेल आणि तुम्ही सायडर्स म्हणून जाणार असाल किंवा तुम्हाला अशी साड्यांची खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्की या. रूप संगममध्ये ना जवळजवळ 400 पासून आपण साड्या बघितल्या ना, 400 पासून तुम्हाला प्रीमियम क्वालिटीच्या म्हणजे जवळजवळ 25-30 हजार पर्यंतच्या साड्या, ज्यांना कोणाला पैठण्या हव्या असतील 50,000 पर्यंत, तर सगळं कलेक्शन तुम्हाला एका छताखाली मिळतं. सो त्यामुळे तुम्ही इकडे नक्की या आणि खरेदी नक्की करा. आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. चला आता आपण घेऊयात. या रूपसंगममध्ये खरेदी केल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप थँक्यू. खूप छान आहे कलेक्शन छान आहे. तुमचं आणि तुमचा स्टाफ खूप छान आहे. सगळेच खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप जास्त छानरित्या कस्टमर्सना ट्रीट करतात. सो थँक्यू. यस, ओके, थँक्यू. या परत येत जा.